आखरी सासे घेऊन रे बस असं बोलला होता ना. अरे मग घेऊन दे ना त्याला आखरी सासे. रवि एजन्सी का ऑफिस आहे इधर. दद्दूचं पण लाईफ इन्शुरन्स काढता येईल का असंच विचार करत होतो तू. पण मी तशी लकी आहे कारण माझे तुमच्यासारखे फॉलोवर्स आहेत. आता वाचणार नाही तो. इन्शुरन्स आहे ना त्याचा. एका चिट्ट्या माणसाला मारायचं बोलतोस तू. हॅलो सर, माय सेल्फ रोहित, न्यू टू मुंबई, लुकिंग फॉर अ जॉब. पोलिसांनी असा काय घोळ घातलाय की तुला इथं येऊन हल्ला करावा लागतोय. हल्ला आणि मी हा बाहेर गोंधळ कसला सुरू आहे. ती ब्लॉगर नाही का, तिने काल डेड बॉडी सोबत व्हिडिओ बनवलाय, तिला आणलंय बाहेर. 1 लाख व्ह्यूज क्रॉस करणार हा व्हिडिओ. लागायचं का मग कामाला. ब्लॉगर लोकांचं काय सांगता येत नाही. व्हिडिओ साठी वाटेल ते करतील. पूरा चिल्लम चिल्ली क्या मेरे ऑफिस में मेरा इमेज डाउन. तुम्ही याआधी क्लेम्स फाईल केलेत का. नाही, सफाईदारपणा दिसतोय. आज मी तुमची अशा एका व्यक्तीशी ओळख करून देणार आहे जी माझी मुंबईतली सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टीम आहे. हाँ साहब, ये कभी ना इधर ही रहता है. रोहित बद्दल काय माहिती ती सांगा. आपल्याला पण थोडा टाइम लागेल ना इन्शुरन्स काढायला. मग काय आत्ताच मारणार त्याला का देव लागून गेलास तू. प्रेम असो किंवा स्कॅम, जोपर्यंत स्वतः बरोबर घडत नाही ना तोपर्यंत खोटच वाटत राहतं. कायदा मोडण्याचं समर्थन मी करणार नाही, पण तो मोडला गेला याची खंत आहे का मला, तर नाही. रोहिदास इधर मुंबई में है, नेहरू नगर में. म्हणजे दद्दू मेल्यावर हे सगळं करायचं. पुढचा व्हिडिओ कधी बनवेन मला नाही माहित. स्माइल कर ना बाबा. स्माइल करायला इन्शुरन्स पॉलिसी नाही लागत.